राघवी, जसं मी आधी म्हणालो की जी प्रक्रिया पार पडली त्याच्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये जे आहे ती हलचल सुरू झालेली आहे। थोड्या वेळातच हे सगळे मंत्री असतील, नेते मंडळी ते बाहेर पडणार आणि प्रसार माध्यम या सगळ्या बाबतची प्रतिक्रिया घेणं अस्वाभाविक आहे, ते त्यांच्याकडे जवळ जाणार। मात्र सध्या जी आहे ती पत्रकार परिषद व्हावी यासाठी जी तयारी जी तिथं सध्या कोणी सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील त्यांनी ही सगळी प्रक्रिया पार पडली याबाबत येऊन माहिती द्यावं स्वाभाविक आहे। त्यासाठी जी तयारी इकडे विधान भवनाच्या बाहेर झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र बोलणार आहेत का नाही या अधिकृतपणे अजूनही पक्षाकडून सांगण्यात आलेलं नाहीये। अपेक्षा आहे की बोलतील आणि ही जी सगळी प्रक्रिया याबाबतची सर्व जी आहे ती इत्थंभूत माहिती जी आहे ती पक्षाकडून अधिकृतपणे ठेवण्यात येईल। यासोबतच पुढे मुख्यमंत्री असतील, लोकभवन असेल, इथे जी प्रक्रिया पार पडणार आहे त्याबाबतची देखील माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, अशी एक सुप्त माहिती जी आहे ती समोर येते। त्याच्यामुळे थोडा वेळ वाट आपल्या सगळ्यांना पाहावी लागणार आहे। निश्चित उमेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। संध्याकाळी 5 वाजता लोकभवनावर शपथविधी होणार आहे अशी बातमी समोर येते। सुनेत्रा पवार मंत्री आणि गोपनीयतेची शपथ घेतील। पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली जाईल। सुनेत्रा पवार यांची ज्यावेळी तटकरेंनी प्रस्ताव मांडला तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय, आतली दृश्य। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी आता निवड झालेली आहे। उमेश, या सगळ्याविषयी एकीकडे आतमध्ये बऱ्याच घडामोडी घडत असताना तिथं बारामतीतही अनेक हालचालींना वेग आलेला आहे। संध्याकाळच्या या शपथविधी करता शरद पवार काही पोहोचणार आहेत का, काय या